आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। भाजपाच्या पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि मंडळ अध्यक्षांची बैठक पार पडली। बैठकीत एसआर, बीएलओ आणि पदवीधर निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला। बैठकीला रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते। नाशिकमध्ये उबाठाकडून मानवी साखळी करत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण प्रकरणी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। कल्याण सत्र न्यायालयानं कोठडी सुनावली। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली। आरोपी साधनी करंडेला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नवी मुंबईतील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांना खंडणी प्रकरणी तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे। बनसोडेंना इतर 4 आरोपींचा शोध तुर्भे पोलीस करतायत। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी आंबेडकरी संघटनांच्या वतीनं 21 जुलैला मोर्चाचं आयोजन करण्यात आले। जालना शहरातील मस्तगड येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापासून मोर्चाला सुरुवात होईल। मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात स्टेजवरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला। जंतर मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ उबाठाकडून आंदोलन करण्यात आलं। मालेगाव शहरात सुरू असलेल्या एसआर प्रक्रियेला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे। अनेक नागरिकांनी अद्याप एसआर फॉर्म भरले नसल्यानं शहरात जनजागृती करण्यासाठी इस्लाम पार्टी आणि समाजवादी पक्षानं पुढाकार घेतलाय। मुंबई कोस्टल रोडवरील भीषण अपघात झाला। चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट डिवायडरवर आदळली। कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्यानं चालकाचा जीव वाचला।